Good morning, everybody. So, welcome once again. So, today we are going to start new topic, and the topic is dual nature of radiation and matter. Okay. So, topic now बघा काय आहे dual nature of radiation. These two words are very important, radiation and matter. Okay. So, what is meant by radiation? So, radiation is one type of इमिशन ऑफ एनर्जी. एखाद्या एनर्जीचं इमिशन झालं, आपल्याला जर लाईट मिळते, ओके, सो लाईट इज वन टाईप ऑफ एनर्जी. साऊंड ऐकायला मिळतो आपल्याला, सो इट इज वन टाईप ऑफ एनर्जी. बरोबर. मग ही जी काही एनर्जी मिळते ह्या एनर्जीचं रॅडिएशन होतं किंवा इमिशन होतं असं आपण म्हणतो. ओके. सो दॅट इज कॉल्ड ॲज रॅडिएशन. अँड द मॅटर इज एनिथिंग ऑर एनी पर्टिक्युलर पार्टिकल or atom or molecules, we can say that is called as matter. Okay. So meaning of radiation is what? The emission of the waves, emission of the energy, emission of the some frequency, cycles, vibrations likewise. Okay. So हा जो टॉपिक आहे तो रेडिएशन वरती डिपेंड आहे आणि या टॉपिक मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक इफेक्ट आपल्याला आधी शिकायचा आहे आणि त्या इफेक्टवरतीच पूर्ण टॉपिक डिपेंड आहे. 90% टॉपिक पूर्ण त्याच इफेक्टवरती डिपेंड आहे आणि तो इफेक्ट एकदम सोपा आहे. ओके. त्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हटलं जातं. ओके. पण तो इफेक्ट शिकण्याआधी आपल्याला ह्या बेसिक गोष्टी माहीत पाहिजेत की वेव्ज म्हणजे काय असतात किंवा नंबर ऑफ वेव्ज कुठल्या कुठल्या आहेत. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आपण बघितले होते की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड असतं आणि इमिशन होतं, त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणतो. ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, ट्रान्सव्हर्स नेचर असतं. बरोबर. किंवा आपण लाईट वेव्ज म्हणतो, साऊंड वेव्ज म्हणतो. ह्या सगळ्या एक प्रकारच्या एनर्जीज आहेत. ओके. सो सायंटिस्ट काय सांगतात तर ह्या ज्या एनर्जी येतात ह्या आता लाईट आपल्यापर्यंत येते म्हणजे लाईट येते याचा अर्थ ती काहीतरी स्मॉल पॅकेट्समध्ये स्मॉल टिनी पार्टिकल्समध्ये आपल्यापर्यंत येत असते. ते पार्टिकल्स कदाचित आपल्याला दिसत नाहीत पण आपण ते ऑब्झर्व करू शकतो, फील करू शकतो. साऊंडचे पार्टिकल्स व्हायब्रेशन्स आपल्याला दिसत नाहीत पण ते छोटे छोटे पार्टिकल्स आहेत असं आपण म्हणूया. पार्टिकल ऑफ द मीडियम म्हणतो ना, मॅटर्स म्हणतो. सो ते आपल्यापर्यंत येतात, सो ते एनर्जी घेऊन येतात. ओके. सो एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस विथ सम टिनी पार्टिकल्स. छोटे छोटे पार्टिकल्स किंवा टिनी पॅकेटच्या स्वरूपात एनर्जी ट्रान्सफर होते असं आपण म्हणू शकतो. ओके. मग याच्यामध्ये वेव्ज, मॅटर हा सगळा स्टडी येतो. सायकल्स येतात, टाइम पिरियड येतं, वेवलेंथ येते, वेव्ह नंबर येतं. ओके. सगळ्या ह्या पॅरामीटर्स मग त्या वेव्हशी रिलेटेड येतात कारण एनर्जी म्हणजे एक प्रकारची वेव्ह आहे आणि वेव्ह म्हटलं की आपण काय करतो, आपण इंट्रोडक्शन बघतोय सध्या. सो वेव्ह म्हटलं की आपण सिंपल एक अशी वेव्ह ड्रॉ करतो लाईक दिस. ओके. मग ही जर वेव्ह असेल तर इकडे थीटा असतं किंवा टाइम पिरियड असतो किंवा वेव्हलेंथ असते, आपल्याला हे माहीत आहे. इकडे असेल तर त्याचा अँप्लिट्यूड असतो, इकडे असेल तर त्याचा मायनस अँप्लिट्यूड असतो. बरोबर. सो वेव्ह नंबर एक नवीन कन्सेप्ट आहे बघा, वेव्ह नंबर. तर लॅम्बडा काढला की त्या लॅम्बडाचा काय घ्यायचा, रेसिप्रोकल घ्यायचा. सो रेसिप्रोकल ऑफ द लॅम्बडा इट मीन्स व्हॉट, वेव्हलेंथ. वेव्हलेंथचा रेसिप्रोकल म्हणजे वेव्ह नंबर. बाकीच्या डेफिनेशन आता तुम्हाला माहित आहेत, फ्रिक्वेन्सी माहित आहे, टाइम पिरियड माहित आहे, वेव्हलेंथ माहित आहे. बऱ्याच वेळेला हे एक्सप्लेन करून झालेलं आहे की ह्या सगळ्या पॅरामीटर्स, हे सगळे पॅरामीटर्स एखाद्या वेव्हशी रिलेटेड असतात. सेम तसंच इथं पण वेव्ह आहे ना. सो वेव्ह आहे, एनर्जी आहे म्हणल्यानंतर हे सगळे पॅरामीटर्स इथं येणार आहेतच. ओके. सो दिस इज अबाउट सम वेव्ह ऑर मॅटर्स. ओके. मग त्याच्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज असतात, ते एकदम स्मॉल पार्टिकल्स असतात, त्यांची रेडियस अगदी नॅनोमीटर मायक्रोमीटरमध्ये आपण कन्सिडर करू शकतो. त्यांच्यामध्ये पर्टिक्युलर स्पेस असतो, ते एकमेकांना अट्रॅक्ट करू शकतात, ते एका पर्टिक्युलर व्हिलॉसिटीनं फ्लो होऊ शकतात. म्हणजे त्याला लिनियर मोमेंटम असू शकतं त्या पार्टिकल्सना. म्हणजे काय, पी इज इक्वल टू मास इंटू व्हिलॉसिटी ना. त्या पार्टिकलचं मास अगदी स्मॉल आहे आणि त्या पार्टिकलला व्हिलॉसिटी आहे म्हणजे त्या पार्टिकलवरती काय असू शकतं, लिनियर मोमेंटम असू शकतं. सो ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. ह्या सगळ्या एनर्जी किंवा पॅकेट्स किंवा स्मॉलेस्ट पार्टिकल, टिनी पार्टिकल्स याच्याशी रिलेटेड आहेत. ओके. का तर आपल्याला वेव्हचा महत्त्वाचा स्टडी, रेडिएशन शब्द याच्यामध्ये आलेला आहे म्हणून पहिल्यांदा वेव्हचा व्यवस्थित स्टडी करून घ्यायचा. वेव्ह म्हणजे नक्की काय, एनर्जी म्हणजे काय. सो वेव्ह ही एक प्रकारची एनर्जी आहे, ती एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती ट्रान्सफर होते असं आपण म्हणतो. सो दॅट इज नथिंग बट द रेडिएशन.
ओके, आता मी तुम्हाला म्हटलं की याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा इफेक्ट आहे, तो इफेक्ट आपण बघूया. तर तो इफेक्ट म्हणजे कुठला? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. सगळ्यात महत्त्वाचा एक तो इफेक्ट फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. बघा, पहिल्यांदा मी तुम्हाला स्टेटमेंट देतो त्याची ॲज पर बुक, मग त्याचा आपण अर्थ बघूया. स्टेटमेंट: द इमिशन म्हणजेच रेडिएशन, द इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम ए मेटल सरफेस. इलेक्ट्रॉनचं काय होणार आहे? इमिशन होणार आहे. कुठून? फ्रॉम ए मेटल सरफेस. पण कधी? त्याला काहीतरी कारण आहे. वेन ए ॲप्रोप्रिएट म्हणजे रिक्वायर्ड, ॲप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी ऑफ रॅडिएशन, फ्रिक्वेन्सी रॅडिएट होईल, फ्रिक्वेन्सी ऑफ रॅडिएशन इन्सिडंट ऑन द मेटल सरफेस. बघा काय सांगितलं मी? द इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम ए मेटल सरफेस when a appropriate frequency of radiation incident on the metal surface. ठीक आहे, ही स्टेटमेंट झाली. आता तुम्हाला लक्षात राहील न राहील, पण इफेक्ट समजून घेऊया म्हणजे स्टेटमेंट लक्षात राहील. मी बेसिक आधी सांगतो, नंतर आपण एक्सपेरिमेंटल सेटअप बघूया. तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट नावामध्ये काय काय बघा. फोटो हा वर्ड असतो ना, तर फोटो हा वर्ड लाईटशी रिलेटेड आहे. कायम लक्षात ठेवा, आपण जो फोटो काढतो ना, सो दॅट फोटो वर्ड इज रिलेटेड टू द लाईट. इलेक्ट्रिक शब्द आलेला आहे कारण तिथे इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, सो लाईटचा आणि इलेक्ट्रॉनचा काहीतरी संबंध आहे तिथं. सो दॅट इज इफेक्ट कॉल्ड ॲज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड दिस इज अ स्टेटमेंट. स्टेटमेंट काय सांगते बघा. द इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम मेटल सरफेस. मेटल सरफेसमधनं इमिशन होणार आहे. कुणाचं? इलेक्ट्रॉनचं. पण कधी? वेन ए ॲप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी ऑफ रॅडिएशन इन्सिडंट ऑन इट. त्या मेटल सरफेसवरती जर एखादी फ्रिक्वेन्सी इन्सिडंट झाली तर त्या मेटल सरफेसमधनं काय होणार आहे? इलेक्ट्रॉनचं इमिशन होणार आहे. सिंपल हीच गोष्ट लक्षात ठेवा. ओके, म्हणजे अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगेन. इथे एक प्लेट आहे, इकडे एक प्लेट आहे, ही एक प्लेट आहे, ही एक प्लेट आहे. प्लेट्स आहेत ह्या. याला मी म्हणतो सी प्लेट म्हणतो, सॉरी याला मी ई प्लेट म्हणतो आणि याला मी सी प्लेट म्हणतो. आता अर्थ काय बघा. ई म्हणजे इमिटर प्लेट आणि सी म्हणजे कलेक्टर प्लेट. सो ही इमिट करणार आणि ही कलेक्ट करणार आहे. सिंपल. या प्लेटवरती काय करायचं? लाईट इन्सिडेंट करायची. हा सोर्स आहे लाईटचा, सोर्स. सो ही काय केली आपण? लाईट इन्सिडेंट केली. कुणावर लाईट इन्सिडेंट केली? मेटल प्लेट. लक्षात येत आहे का बघा? हे ड्रॉ करून घेऊ शकता, बेसिक आहे सगळं हे. मेटल प्लेटवरती आपण काय केली? लाईट इन्सिडेंट केली. आता मेटल प्लेट आहे म्हणजे याच्यामध्ये कोण असणार आहेत? इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. चला मग इलेक्ट्रॉन्सवरती लाईट इन्सिडेंट केली. आता इलेक्ट्रॉन्सवरती लाईट इन्सिडेंट केली म्हणजे आपण इलेक्ट्रॉन्सला काहीतरी चार्ज करतोय असं म्हणूया. चला उठा. इलेक्ट्रॉन्स, मेटल सरफेसमध्ये असलेले इलेक्ट्रॉन्सवरती लाईट पडणार आहे. सो लाईट पडते म्हणजे इलेक्ट्रॉनला काहीतरी एक प्रकारची एनर्जी मिळायला लागलेली आहे. लाईट आली आणि मग इलेक्ट्रॉन्स काय होतात? एक्साइटेड मोडमध्ये येतात, ॲक्सलरेट मोडमध्ये येतात, बाहेर येतात ह्या मेटल सरफेसमधून. आले बाहेर, दिसत नाहीत आपल्याला पण हे बाहेर येतात. चला आता इलेक्ट्रॉन्सवरती चार्ज कुठला आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. मग निगेटिव्ह चार्ज कुणाकडे जातात? याच्याकडे जातील. का तर ही प्लेट कशी आहे? कलेक्टर प्लेट आहे. ही प्लेट पॉझिटिव्ह प्लेट आहे थोडक्यात, आहे का? मग हे इलेक्ट्रॉन्स कुणाकडे अट्रॅक्ट होतील? चला पॉझिटिव्ह प्लेटकडे अट्रॅक्ट होतील. ओके, म्हणजे हा कॅथोड आहे म्हणू शकतो आपण याला, निगेटिव्ह आहे म्हणून. आणि याला आपण काय म्हणूया? ॲनोड म्हणूया. बेसिक व्यवस्थित समजून घ्या आधी. हे अजून आपण एक्सपेरिमेंटल सेटअप बघायचं आहे. चला लाईट पडली, इलेक्ट्रॉन्स एक्साइटेड मोडमध्ये आले, ॲक्सेलरेटिंग मोडमध्ये आले. इलेक्ट्रॉन्स आता कुणाकडे चालले? पॉझिटिव्ह प्लेटकडे चालले. चला आले इकडून इलेक्ट्रॉन्स. मग इलेक्ट्रॉन्स आले म्हणजे आपण काय आलं असं म्हणू शकतो? करंट आला असं म्हणू शकतो. रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक करंट असं आपण म्हणतो. सो इलेक्ट्रॉन फ्लो झाले म्हणजे आपण काय म्हणू शकतो की इलेक्ट्रिक करंट फ्लो झाला. मग हा जो इलेक्ट्रिक करंट असतो याला म्हटलं जातं फोटो इलेक्ट्रिक
करंट. बघा अजून आपण बेसिकच बघतोय, अजून आपण म्हणजे मेन आधी समजून घेऊया आणि मग एक्सपेरिमेंटल सेटअप बघू. सो इलेक्ट्रॉन्समुळे जो काही करंट फ्लो होईल त्याला काय म्हणायचं, फोटो इलेक्ट्रिक करंट म्हणायचं. लक्षात येते. म्हणजे थोडक्यात वरनं सोर्समधनं एक आपल्याला एनर्जी मिळते याच्यावरती, कोणावरती, मेटल प्लेटवरती. लाईट पडते म्हणजे एनर्जी पडते ना. मग ही जी एनर्जी असते ह्या सोर्सपासून येणारी, इथं सोर्स आहे हा, तर ही जी एनर्जी असते ती h × न्यू एवढी असते. मग h म्हणजे काय, कॉन्स्टंट, प्लँक्स कॉन्स्टंट, बरोबर. आणि न्यू म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. ती जी लाईट वरनं पडते ना त्या लाईटची काय तर फ्रिक्वेन्सी असेल ना, सो ती फ्रिक्वेन्सी. म्हणजे साहजिकच इथं आपल्याला दिसतंय बघा, जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढी एनर्जी कशी दिसते, जास्त दिसते. सो जास्त फ्रिक्वेन्सी जेवढी पडेल त्याच्यावरती तेवढी एनर्जी आपल्याला तिथे कशी होत चाललेली आहे, जास्त मिळत चाललेली आहे. सो तेवढी एनर्जी इथे मिळाली. चला इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले, कुणाकडे अट्रॅक्ट झाले, प्लेट सीकडे अट्रॅक्ट झाले आणि खाली फ्लो झाले. म्हणजे काय फ्लो झाला असं आपण म्हणूया, फोटो इलेक्ट्रिक करंट फ्लो झाला. बघा, द इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉनचं इमिशन झालं ना, म्हणजे इलेक्ट्रिक करंट फ्लो झाला फ्रॉम ए मेटल सरफेस, मेटल सरफेसपासून. पण कधी, वेन एक गरजेची ॲप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन इन्सिडेंट ऑन द मेटल सरफेस. आता ॲप्रोप्रिएट किंवा गरजेची असं का म्हटलं बघा मी, व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला स्वभाव असतो, स्वभाव एका व्यक्तीचा. ओके, तर समजा ही व्यक्ती आहे, ओके, इट इज ह्युमन बिंग, एक व्यक्ती आहे, या व्यक्तीचा काहीतरी स्वभाव असेल ना. ओके, लगेच राग येणं किंवा लवकर राग न येणं असा स्वभाव असतो ना प्रत्येकाचा. तर तुम्ही याला टॉर्चर करताय. टॉर्चर करताय म्हणजे काय, तुम्ही याच्यावरती लाईट पाडताय असं एक्सपेरिमेंट, कंपॅरिझन करूया ना. ही व्यक्ती म्हणजे कोण आहे, मेटल सरफेस, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल ह्याच्यामध्ये आतमध्ये आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत. तुम्ही याच्यावरती लाईट टाकताय म्हणजे तुम्ही याला टॉर्चर करताय थोडक्यात. मग एक 2 मिनटं गप्प बसेल, 3 मिनटं गप्प बसेल, 4 मिनटं, 5 मिनटं गप्प बसेल. परत जर तुम्ही कंटिन्युअस त्याला जर टॉर्चर करत असेल तर याला काय होईल, राग येईल ना. मग राग आला की याच्यामधला राग आहे तो बाहेर पडेल. मग तो तुम्हाला ओरडेल, बडबडेल, तुम्हाला मारेल, तुम्हाला शिव्या घालेल. सो याच्यामधनं इमिशन झालं, त्याचा राग जो होता तो इमिट झाला. पण कधी, 5 मिनिटानंतर. लगेच झाला का, नाही झाला. लक्षात आलं का मी काय सांगतो ते. सो हेच इथे कम्पेअर करा. सो लाईट त्या मेटल सरफेसवरती पडते. आता मेटल सरफेसचा गुणधर्म काय आहे की इलेक्ट्रॉन्स बाहेर काढणं. पण सगळे मेटल सरफेस एकसारखे असतात का, नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असेल ना, प्रत्येकाची प्रॉपर्टी वेगळी असेल. सो कोण एक मेटल सरफेस असा आहे की ज्याच्यावर जोपर्यंत 100 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी येत नाही तोपर्यंत तो इमिशन करत नाही. मग मला सांगा 0 to 100 हर्ट्ज इमिशन होणार आहे का, नाही होणार. 0 to 100 हर्ट्ज कुठला करंट फ्लो होणार आहे का, नाही होणार. सो ह्या मेटलवरती पण डिपेंड आहे की इलेक्ट्रॉन्स इमिशन कधी होणार. म्हणून मी काय म्हटलं, ॲप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी, जेवढी ह्या मेटलची फ्रिक्वेन्सी आहे ज्याला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हटलं जातं. थ्रेशोल्ड म्हणजे लिमिट, सॅच्युरेशन. जोपर्यंत तेवढी फ्रिक्वेन्सी पडत नाही तोपर्यंत त्याच्यामधले इलेक्ट्रॉन्स बाहेर येत नाहीत. सिंपल. 5 मिनिटं तुम्ही एखाद्याला टॉर्चर करा तोपर्यंत त्याला राग येणार नाही, पण 5 मिनिटानंतर राग येतो. सो 5 मिनिटं म्हणजे ती 5 मिनिट्स इज युअर थ्रेशोल्ड व्हॅल्यू. तशी इथे इनपुट काय फ्रिक्वेन्सी आहे, हा आपला टाइम म्हणलं ना आपण, तसं इथे इनपुट फ्रिक्वेन्सी आहे. तुम्ही 100 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत या मेटलमधनं इलेक्ट्रॉन्स बाहेर पडत नाहीत. काही मेटल्स असे आहेत की ज्याची समजा 1000 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे. चला 1 2 3 अजून इलेक्ट्रॉन्स बाहेर येत नाहीत. 100 200 300 हर्ट्ज झालं तरी अजून इलेक्ट्रॉन्स बाहेर येत नाहीत. पण जेव्हा तुम्ही 1000 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी देता तेव्हा मात्र ह्याच्यामधनं काय होतात, इलेक्ट्रॉन्स बाहेर येतात. व्हेरी सिंपल. सो दिस इज नथिंग बट द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. बघा मग काय काय आपण ड्रॉ केलेलं आहे. अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो एवढी एनर्जी याच्यावरती आली, कुणावरती आली, ह्या मेटल प्लेटवरती आली. ही जी मेटल प्लेट आहे ना, ह्या मेटल प्लेटला अजून एक नाव दिलं जातं. काय नाव दिलं जातं, फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट किंवा मटेरियल. फोटो सेन्सिटिव्ह का, तर ती लाईटला सेन्सिटिव्ह आहे ना, फोटो सेन्सिटिव्ह. त्याच्यावरती लाईट पडणार आहे, मग त्याच्यामधनं कोण बाहेर पडणार आहेत, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार आहेत. ओके, सो इट इज फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल, जी की लाईट वरती डिपेंड आहे ना, ॲज वेल एज फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे, एनर्जीवरती डिपेंड आहे. किती एनर्जी याच्यावर पडेल त्याच्यावर ठरवणार किती इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार. लक्षात येते. आता हा करंट बघा, हा करंट साहजिकच मग कुणावर डिपेंड आहे, जेवढे इलेक्ट्रॉन जास्त बाहेर पडतील तेवढा करंट जास्त, जेवढी जास्त एनर्जी देईल तेवढे जास्त इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील आणि तेवढा जास्त करंट बाहेर पडेल.
पण असंही होतं की कंटिन्युअस समजा रेडिएशन सुरू आहे याच्यावरती, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतायत, चला करंट फ्लो होतोय, चला इलेक्ट्रॉन संपले, सो करंटची लेवल काहीतरी सॅच्युरेट होणार आहे ना, कॉन्स्टंट करंट राहणार आहे हा एका पर्टिक्युलर फेजला, का तर इलेक्ट्रॉन संपले ना, सो तेवढाच करंट फ्लो होत राहणार, सॅच्युरेशन करंट म्हणलं जातं त्याला. लक्षात येते बघा. सो ही जी प्लेट आहे याला आपण ॲनोड म्हणूया, पॉझिटिव्ह प्लेट आहे, ह्याला आपण कॅथोड म्हणलं आहे, निगेटिव्ह प्लेट आहे, जो फ्लो होणारा करंट आहे त्याला आपण फोटो इलेक्ट्रिक करंट म्हणलेला आहे. या प्लेट्स आपण बदलू पण शकतो. ओके, या प्लेट्स बदलल्या तर ही पॉझिटिव्ह होणार, ही निगेटिव्ह होणार, मग इमिशन होणार का? होणार नाही. सिंपल आहे ना. ओके, सो सोर्स ऑफ लाईट, आता हा सोर्स जनरली मोनोक्रोमॅटिक असतो. कधी ऐकलाय का शब्द बघा, मोनोक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिक, मोनोक्रोमॅटिकचा अर्थ काय? एकच वेवलेंथ असेल, म्हणजे एकच फ्रिक्वेन्सी असेल, ओनली वन वेवलेंथ और वन फ्रिक्वेन्सी. एखादी लाईट अशी आहे की ज्याला एकच फ्रिक्वेन्सी आहे किंवा एकच वेवलेंथ आहे, दॅट इज कॉल्ड एज मोनोक्रोमॅटिक लाईट. मग समजा एक कलर घ्या कुठला पण, आपल्याकडे लाईटचा स्पेक्ट्रम असतो ना, त्याच्यामधला एक कलर घ्या, रेड कलर घ्या. सो रेड कलरला एकच वेवलेंथ आहे, एकच फ्रिक्वेन्सी आहे ना, रेड कलरची वेवलेंथ ही सगळ्यात जास्त असते. ओके, मग वेवलेंथ सगळ्यात जास्त म्हटल्यानंतर फ्रिक्वेन्सी सगळ्यात कमी असं म्हणूया. लक्षात आलं. मग फ्रिक्वेन्सी जर कमी असेल तर इतर रेड लाईट घेऊन चालेल का? नाही, आपल्याला फ्रिक्वेन्सी जेवढी जास्त असेल तेवढी एनर्जी जास्त, त्यामुळे रेड लाईट शक्यतो इथं वापरत नाहीत. मायक्रोवेव्ज आणि रेड लाईट ह्या दोन्हीचा वापर इथं केला जात नाही असं सांगितलं जातं. ओके, सो मोनोक्रोमॅटिकचा अर्थ समजतोय, ज्याला अशी लाईट की ज्याला एकच फ्रिक्वेन्सी असेल किंवा एकच वेवलेंथ असेल म्हणजे मोनोक्रोमॅटिक लाईट. बघा बेसिक समजतंय का? आता याच्यानंतर आपण एक्सपेरिमेंटल सेटअप काढूया. सो समजलं. सो आता फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल म्हणजे काय? द मटेरियल विच कॅन इमिट द इलेक्ट्रॉन्स वेन ॲप्रोप्रिएट लाईट ऑफ फ्रिक्वेन्सी किंवा वेन ॲप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी इज इन्सिडंट ऑन इट. हा जो मेटल सरफेस म्हणलाय ना, दिस मेटल सरफेस, दिस इज फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल. मग याची डेफिनेशन कशी सांगू शकता? द मटेरियल थ्रू विच इलेक्ट्रॉन्स कॅन इमिट. सिंपल. कधी? वेन ॲप्रोप्रिएट लाईट ऑफ फ्रिक्वेन्सी इज इन्सिडंट ऑन इट. सिंपल. त्या मटेरियलला काय म्हटलं जातं? फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल म्हटलं जातं. ओके, हे झालं थेरॉटिकल. कळला? हा झाला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता मला सांगा, याचं एक मॅथमॅटिकल इक्वेशन बघूया आपण. सिंपल आहे अगदी. बघा, चला, एनर्जी किती पडली ह्या प्लेटवरती? E इज इक्वल टू एच न्यू इतकी एनर्जी पडली का? किती एनर्जी पडली? E इज इक्वल टू एच इंटू न्यू. एच म्हणजे काय? प्लँक्स कॉन्स्टंट. न्यू म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन. आता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय असतं? तुम्हाला जर एखादी एनर्जी दिली तर ती एनर्जी तुम्ही काय करता? यूज करता असं म्हणूया आपण. म्हणजे एनर्जी समजा 100 दिली, दोघांनी यूज केली तर 50+50 किंवा 40+60 किंवा 30+70 असं म्हणतो ना आपण. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो? जेवढी दिलेली एनर्जी तेवढी वापरलीच जाते. बरोबर आहे? कॉन्झर्व होते एनर्जी. इनपुट आणि आउटपुट सेम असं म्हणूया. सो एनर्जी किती आली? एच न्यू आले. सो एच न्यू इज इक्वल टू, ही एनर्जी काय होणार आहे? तर वापरली जाणार आहे. तर या एक्सपेरिमेंटमध्ये ही एनर्जी दोन ठिकाणी वापरली जाते. एक म्हणजे काय बघा, या आता काय होतं, लाईट पडली कोणावरती? त्या फोटोसेन्सिटिव्ह मटेरियलवरती, तर त्यातनं काय होतात? इलेक्ट्रॉन्स बाहेर येतात. ही पहिली प्रोसिजर. दोन प्रोसिजर लक्षात ठेवा. लाईट पडली, इलेक्ट्रॉन्स बाहेर आले, पहिली प्रोसिजर. इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाले, दुसरी प्रोसिजर. मग इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाले म्हणजे त्यांना काय आली? व्हेलॉसिटी आली. त्यांना काय आली? कायनेटिक एनर्जी आली. सिंपल. सो आलेली जी एनर्जी ही दोन प्रकारात डिवाइड होते. मग दोन प्रकार म्हणजे कुठली? की एक मेटल प्लेटमधनं किंवा फोटोसेन्सिटिव्ह प्लेटमधनं इलेक्ट्रॉन्स बाहेर काढणे. मग हे काम कुणाचं आहे? साहजिकच ह्या मेटल प्लेट्स आहे. सो हे काम त्या मेटल प्लेट्स असल्यामुळे ह्या एनर्जीला φ0 म्हटलं जातं, ज्याला की वर्क फंक्शन म्हटलं जातं. वर्क फंक्शन शब्द लक्षात राहतोय का बघा? वर्क फंक्शन. सो वर्क फंक्शन हे कुणाचं असतं? त्या मेटल प्लेटचं असतं. सो वर्क फंक्शनचा अर्थ काय? चला, एनर्जी एच न्यू इतकी मिळाली त्या मेटल प्लेटला, त्यातली वर्क फंक्शनसाठी काहीतरी एनर्जी वापरली, त्याला आपण φ0 म्हणूया. आणि प्लस इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाले त्याच्यासाठी दुसरी एनर्जी वापरली. मग इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाले म्हणजे काय? व्हेलॉसिटी आली, कायनेटिक एनर्जी आली. सो दुसरी एनर्जी कुठली असेल? कायनेटिक एनर्जी असेल. सो बघा, सो दिस इज द इक्वेशन ऑफ द फोटो इलेक्ट्रिक इमिशन. आली एनर्जी किती? एच न्यू. त्यातली वापरली किती? φ0. कुणी वापरली? मेटल प्लेटने इलेक्ट्रॉन्स बाहेर काढण्यासाठी. दुसरी कुणी वापरली? ते बाहेर काढलेले इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्ह प्लेटकडे मूव्ह करण्यासाठी, इलेक्ट्रिक करंट फ्लो करण्यासाठी. कायनेटिक एनर्जी वापरली ना.
सिंपल. सो ही पण एनर्जी आहे, ही पण एनर्जी आणि ही पण एनर्जी आहे. ओके, सो हेच रिलेशन मी असं लिहू. सो एच न्यू इज इक्वल टू φ0 प्लस 1/2 mv². चालेल का बघा हेच इक्वेशन? चालेल. फक्त मी काय लिहिलं, कायनेटिक एनर्जीच्या ऐवजी 1/2 mv² लिहिलं. m म्हणजे मास त्या पार्टिकलचं, इलेक्ट्रॉनचं, v म्हणजे त्याची वेलोसिटी असं आपण म्हणूया. ओके, सो φ0 इज द वर्क फंक्शन, h nu is the energy, where h is the Planck constant, nu is the frequency. हर्ट्ज मध्ये असेल, मेगाहर्ट्ज मध्ये असेल, कशी असेल, जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी असेल तेवढं चांगलं. आता बघा ही जी कायनेटिक एनर्जी आहे ही इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये पण सांगितली जाते. बघा हे कधी ऐकलंय का? बघा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो इलेक्ट्रॉन व्होल्ट हे कायनेटिक एनर्जीचं युनिट आहे, किंवा कायनेटिक एनर्जी ही इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये सांगितली जाते. ई म्हणजे इलेक्ट्रॉन, व्ही म्हणजे व्होल्टेज, व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स. आता इथं व्होल्ट आहे ते तुम्हाला एक्सपेरिमेंटल सेटअप मध्ये कळेल की व्होल्ट म्हणजे नक्की काय. सो कायनेटिक एनर्जी कशात मेजर केली जाते? इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. ॲज वेल एज आपण कशात मेजर करतो कायनेटिक एनर्जी? जूल मध्ये मेजर करतो ना. मग समजा जर तुम्हाला कायनेटिक एनर्जी अशी जर 1 eV दिली असेल तर ती जूल किती? तर काय करायचं, सिंपल, हे 1 इंटू ई म्हणजे किती असतं, 1.6 इंटू 10⁻⁻19 झाली जूलमध्ये. म्हणजे ईव्हीचं जर जूल करायचं असेल तर फक्त ईच्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करायची, तर जो कोण असेल त्याला. मग इथं कोण आहे? 1 आहे. सो 1.6 इंटू 10⁻⁻19 त्याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. हे कुठनं आलं बघा, इलेक्ट्रॉनवरती चार्ज असतो का एवढा. सो 1.6 इंटू 10⁻⁻19 त्याला तुम्ही मल्टिप्लाय करा, तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळेल? जूलमधली व्हॅल्यू मिळेल. कोणाची? कायनेटिक एनर्जीची. लक्षात आलं? सो दिस इज नथिंग बट द बेसिक ऑफ द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता आपण ॲक्च्युअल सर्किट किंवा त्याची जी एक्सपेरिमेंटल डायग्राम आहे ही समजून घ्या आधी. एक्सपेरिमेंटल डायग्राम 100% समजणार, पण आधी ही समजून घ्या. ह्याच्यामध्ये मी काय काय सांगितलं, एनर्जी पडली, इलेक्ट्रॉन्स बाहेर आले, इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाले, झाला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. स्टेटमेंट बघा लक्षात येते का? ओके, चला आता एक्सपेरिमेंटल डायग्राम किंवा एक्सपेरिमेंटल सेटअप जो आहे त्याची डायग्राम मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. बघा हा इफेक्ट, आणि ह्याच इफेक्टवरती जवळपास सगळा टॉपिक डिपेंड आहे. हा लास्ट लेक्चरला इलेक्ट्रॉन्स अँड फोटॉन्स अशा नावानं होता, फक्त टॉपिकचं नाव बदललेलं आहे. कन्सेप्ट आहेत किंवा जे काही पॉईंट्स आहेत ते सगळे सेम आहेत. चला, सो एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ किंवा फॉर एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. चला डायग्राम बघूया आपण. चला माझ्याबरोबर ड्रॉ करा सगळ्यांनी डायग्राम. फारशी काय अवघड नाही आहे डायग्राम, मगाशी जे बघितलं आपण तेच आहे याच्यामध्ये. सो इथं कुठेतरी सोर्स असेल ना, सोर्स ऑफ एनर्जी किंवा सोर्स म्हणूया, ज्याच्यावरून लाईट इन्सिडेंट होणार आहे याच्यावरती. याच्यातनं इलेक्ट्रॉन्स बाहेर येणार आहेत आणि हे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होणार आहेत या प्लेटकडं. ही प्लेट असेल पॉझिटिव्ह, ज्याला आपण ॲनोड म्हटलं, ॲज वेल ॲज ज्याला आपण कलेक्टर म्हटलं. आणि ही प्लेट असेल इमिटर, ज्याला आपण कॅथोड म्हणतो, निगेटिव्ह प्लेट आहे ना ही. ओके, आता इथं बघा ही एक इव्हॅक्युएटेड ट्यूब आहे आणि या ट्यूबच्या मध्ये हा सगळा, ही प्लेट कुठली म्हणतो आपण? फोटोसेन्सिटिव्ह. चला फास्ट माझ्याबरोबरच ड्रॉ करा. फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेट ना. ओके, देन दिस इज क्वार्ट्ज विंडो. क्वार्ट्ज विंडो ज्याच्यामध्ये लाईट आत जाते ती विंडो आहे एक प्रकारची. ओके, सो देन दिस इज वन ऑफ द अरेंजमेंट. एक बॉक्स आहे तो, त्याला कॉम्युटेटर म्हणलेलं आहे. कॉम्युटेटर याचा अर्थ काय बघा, मगाशी मी काय म्हटलं, आता सध्या याला निगेटिव्ह आहे आणि याला पॉझिटिव्ह आहे ना इथं. सो हे रिव्हर्स करू शकतो आपण कुणाच्या मदतीनं? कॉम्युटेटरच्या मदतीनं. ओके, सो दिस इज अबाउट द कॉम्युटेटर. आता खाली त्याला काय लावलेलं असतं? करंट मेजर करण्यासाठी. मग इथं
मायक्रो अँपिअर असेल, व्होल्टेज मेजर करण्यासाठी इथं व्होल्ट मीटर असेल. ओके, देन इथं मग हा रेओस्टेट आहे आणि इथं मग हा बॅटरी आहे, व्हेरिएबल सोर्स म्हणून याला बॅटरी म्हटले. ह्या बॅटरीमुळे ह्याचं पोलॅरिटी मेंटेन झालेली आहे. ओके, सो दिस इज अबाउट द येस. आणि हे जे आतमध्ये आहेत ते काय आहेत, सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, इलेक्ट्रॉन्स जे मूव्ह व्हायला लागलेले आहेत ना, कुणाकडं, पॉझिटिव्ह प्लेटकडं मूव्ह व्हायला लागलेले आहे. सो ड्रॉ दिस डायग्राम. So this is the experimental setup, we can say that. ओके, चला मी हा एक्सप्लेन करतो काय काय बघा याच्यामध्ये. कन्स्ट्रक्शन बघूया आपण पहिल्यांदा. मी सांगतो त्या पद्धतीने लिहायचा प्रयत्न करा. ओके, कन्सिडर ए मोनोक्रोमॅटिक सोर्स. मोनोक्रोमॅटिक सोर्स म्हणजे काय की ज्याला एकच वेवलेंथ आणि ज्याला एकच फ्रिक्वेन्सी असते तो सोर्स म्हणजे मोनोक्रोमॅटिक सोर्स. कन्सिडर ए मोनोक्रोमॅटिक सोर्स, ओके, विच इज इन्सिडेंट ऑन द फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेट. द फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेट अँड पॉझिटिव्ह प्लेट आर enclosed in a evacuated chamber or evacuated tube. Okay, the light is incident on metal plates through the quartz window. Okay, so photosensitive metal plate and positive plates are connected to the commutator. Commutator can reverse the polarity. Commutatorचा उपयोग रिव्हर्स करण्यासाठी पोलॅरिटी वापरलं जातं. मायक्रो अँपिअर किंवा मायक्रोमीटर इज द करंट मेजरमेंट डिव्हाइस ॲज वेल. व्ही इज द पोटेन्शियल डिफरन्स मेजरमेंट डिव्हाइस किंवा व्होल्टेज मेजरमेंट डिव्हाइस. And positive voltage or a battery is connected to these two plates through the commutator. सिंपल एवढं सांगायचं, जेवढं दिसतंय तेवढं कन्स्ट्रक्शन सांगायचं. ओके, आता वर्किंग काय. when light is incident on the photosensitive metal plate. चला, photosensitive metal plate वरती light incident झाली. the electrons are emitted as per the photoelectric effect. the whatever the emitted electrons will attract to the metal plate A किंवा metal plate C. C for what? cathode. सॉरी, कलेक्टर. ई फॉर वॉट? इमिटर. सो जे काही इलेक्ट्रॉन्स इमिट झाले ते कलेक्टरकडे काय झाले, अट्रॅक्ट झाले विथ ए कायनेटिक एनर्जी 1/2 mv². ओके, सो देअरफॉर मग मागाचं रिलेशन लिहा, एच न्यू इज इक्वल टू φ0 प्लस 1/2 mv², वेअर φ0 इज वॉट, φ0 इज द वर्क फंक्शन ऑफ दिस मेटल प्लेट. एच न्यू इज वॉट, इन्सिडंट एनर्जी ऑफ द रॅडिएशन किंवा फोटॉन्स सुद्धा म्हटलं जातं, इन्सिडंट एनर्जी ऑफ द फोटॉन्स. आणि 1/2 mv² म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन्स. ओके, सो दिस इज अबाउट द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. अजून एक आहे डेफिनेशन लिहूया आपण, थ्रीशॉल्ड फ्रिक्वेन्सी लिहूया. मी तुम्हाला अर्थही सांगितला मगाशी याचा. थ्रीशॉल्ड फ्रिक्वेन्सी एक कमीत कमी फ्रिक्वेन्सी आहे ज्याला ν0 म्हटलं जातं, नोटेशन वापरलं जातं. सो इट इज मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रॅडिएशन. द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रॅडिएशन, मिनिमम फ्रिक्वेन्सी कुणाची, इन्सिडंट रॅडिएशनची, रिक्वायर्ड टू स्टार्ट रिक्वायर्ड टू स्टार्ट, काय स्टार्ट करेल किंवा काय स्टार्ट करण्यासाठी गरजेचे आहे, रिक्वायर्ड टू स्टार्ट फोटो इलेक्ट्रिक किंवा फोटो इलेक्ट्रॉन इमिशन. एक मिनिमम फ्रिक्वेन्सी जी कशासाठी गरजेची आहे, तर फोटो इलेक्ट्रॉनचं इमिशन करण्यासाठी गरजेचे आहे. बघा, एखाद्याचा राग लगेच बाहेर येत नाही, सो त्याला काहीतरी आपल्याला थोडंसं मिनिमम टॉर्चर करायला लागतं ना, काहीतरी 1 मिनिटं 2 मिनिटं. सो ते जे टॉर्चर केल्यानंतर त्याचं बाहेर पडणार आहे राग, तसं ह्या मेटल प्लेटवरती जर एखादी मिनिमम फ्रिक्वेन्सी इन्सिडंट केली तेव्हाच त्याचं इमिशन बाहेर पडणार आहे, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार. म्हणजे काय, थ्रीशॉल्ड फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट, वर्क फंक्शन. बघा, ह्या डेफिनेशन्स आहेत त्यामुळे मी थोडंसं अर्थ सांगितलेला आहे मी तुम्हाला, मिनिंग फक्त ॲज पर बुक देतोय. सो वर्क फंक्शन ही सुद्धा एक प्रकारची एनर्जी आहे ना. द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू बी प्रोव्हाइडेड, द माझ्याबरोबर लिहा, मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी, ही पण एक प्रकारची एनर्जीज आहे ना. रिक्वायर्ड, द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू बी प्रोव्हाइडेड टू
रिक्वायर्ड टू बी प्रोव्हाइडेड टू, कोणाला प्रोव्हाइड केलेली असेल, प्रोव्हाइडेड टू an electron to pull, बाहेर पडणे, to pull it out of the metal, to pull it out of the metal from the surface, is called as वर्क फंक्शन. म्हणजे थोडक्यात ही सुद्धा एक प्रकारची मिनिमम एनर्जी आहे, फक्त कशी, त्या मेटल सरफेस मधून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडण्यासाठी लागणारी एनर्जी. आणि मग ते इक्वेशन लिहा आपलं. सो एच न्यू इज इक्वल टू φ0 प्लस के. दिस इज व्हेरी इंपॉर्टंट इक्वेशन. याच्यावरती बरेचसे न्यूमेरिकल्स आता याच्यामध्ये डिपेंड आहे. बघा समजलं का? व्यवस्थित एवढं लिहून घ्या. ओके, सो हा झाला एक्सपेरिमेंट कुठला, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा. म्हणजे करंट फ्लो कधी होणार आहे, जेव्हा लाईट पडेल, इलेक्ट्रॉन्स बाहेर येतील, अट्रॅक्ट होतील, तेव्हा करंट फ्लो होणार आहे. म्हणजे थोडक्यात करंट हा फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे, ॲज वेल ॲज इंटेन्सिटीवरती पण डिपेंड आहे. जेवढी जास्त इंटेन्सिटी तेवढा जास्त करंट आपण म्हणू शकतो. आपण ते कॅरेक्टरिस्टिकमध्ये बघूयाच. आता आपण वर्क फंक्शन बघितलं. बघा वर्क फंक्शन याचा अर्थ काय आहे वर्क फंक्शनचा. φ0 म्हणजे काय, ही एक मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी आहे कुणाची, ह्या मेटलची, की ज्याच्यामधून इलेक्ट्रॉन्स बाहेर येत आहेत. सो याची कपॅसिटी आहे थोडक्यात. मग मला सांगा वर्क फंक्शन हे कुणावर डिपेंड आहे, तर या मेटल प्लेटवरती डिपेंड आहे. कळतंय का? बघा, म्हणजे आपण जी मेटल प्लेट इलेक्ट्रॉनच्या इमिशनसाठी यूज करणार आहोत, त्या मेटल प्लेटवरती कोण डिपेंड आहे, वर्क फंक्शन डिपेंड आहे. मग साहजिकच मेटल प्लेट काही एक प्रकारची असते का, नंबर ऑफ मेटल्स आपल्याकडे आहेत, नंबर ऑफ कंडक्टर्स आपल्याकडे आहेत. सो प्रत्येकाचं मग काहीतरी कपॅसिटी वेगळी असेल ना, कारण प्रत्येकामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कमी जास्त आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं आहे, स्ट्रक्चर वेगळं आहे, ॲटॉमिक स्ट्रक्चर. त्यामुळे वर्क फंक्शन हे या मेटल प्लेटवरती डिपेंड आहे. ही मेटल प्लेट वेगवेगळ्या प्रकारची असल्यामुळं वर्क फंक्शनची व्हॅल्यू प्रत्येकाची कशी असेल, वेगवेगळी असेल, सेम असणार नाही. सो त्याचा एक टॅब्युलर फॉर्म तुम्हाला बुकमध्ये दिलेला आहे, तुम्ही हवं तर बघू शकता. एक उदाहरण मी सांगेन की पोटॅशियमची जर मेटल प्लेट असेल तर त्याचं वर्क फंक्शन 2.3 इतकं असतं. ओके, सो असंच मग अदरसुद्धा दिलेले आहेत. मग गोल्ड असेल, ॲल्युमिनियम असेल, टंगस्टन असेल, झिंक असेल, सिल्वर, सोडियम, कॅल्शियम, कॉपर, निकेल, गोल्ड, नंबर ऑफ टाइप्स ऑफ मेटल्स इथं दिलेले आहेत. ओके, हे सगळे EV मध्ये आहेत, इलेक्ट्रॉन व्होल्ट असं आपण म्हणूया. सो दिस इज अबाउट द वर्क फंक्शन. ओके, आता हाच एक्सपेरिमेंट आइन्स्टाईन्स एक्सप्लेनेशन मधनं सुद्धा आपण, आइन्स्टाईन्स एक्सप्लेनेशन असं म्हणूया आपण, आइन्स्टाईन्स एक्सप्लेनेशन म्हणजे हाच एक्सपेरिमेंट थोडक्यात आइन्स्टाईन एक्सप्लेनेशनच्या फॉर्ममध्ये कसा सांगितला जातो बघा. सेम आता आइन्स्टाईन्स एक्सप्लेनेशन म्हणजे काय असं वेगळं नाही आहे. सो जी काही एनर्जी येते ह्या मेटल प्लेटवरती, ज्याला एच न्यू म्हणतो, तेच आइन्स्टाईनने सांगितलं की फोटॉन्स. सो वॉट एव्हर द एनर्जी रॅडिएट विच इज इन टर्म्स ऑफ फोटॉन्स, ते फोटॉन्स तेवढी एनर्जी घेऊन इथे येतात. ओके, आता या मेटलचं समजा वर्क फंक्शन किती आहे, काहीतरी φ0 आहे असं आपण म्हणूया. ओके, आणि याची थ्रीशॉल्ड फ्रिक्वेन्सी किती आहे समजा μ0 इतकी आहे म्हणूया आपण. ओके, मग आता आलेली जी एनर्जी आहे ती एनर्जी दोन मध्ये डिवाइड होते, एक φ0 आणि कायनेटिक एनर्जी, हे आपण बघितलं. पण जर आपण μ0 ची जर कंडिशन बघायची म्हटलं तर ही आलेली फ्रिक्वेन्सी आहे ही या μ0 पेक्षा कशी पाहिजे, साहजिकच ग्रेटर पाहिजे. बघा थ्रीशॉल्ड फ्रिक्वेन्सी किती आहे समजा 100 हर्ट्ज आहे, कुणाची, या मेटल सरफेसची. ओके, मग आपण जी इन्सिडेंट करणारी फ्रिक्वेन्सी आहे ती साहजिकच 100 पेक्षा काय पाहिजे, जास्त पाहिजे. आपण बघितलं ना, म्हणजे मागाचं उदाहरण आठवा, जोपर्यंत आपण 2-3 मिनिटं एखाद्याला टॉर्चर करत नाही तोपर्यंत त्याचा राग बाहेर पडत नाही. सो किमान 2-3 मिनिटं तर आपल्याला टॉर्चर करावं लागेल ना त्याला. तसं किमान फ्रिक्वेन्सी काहीतरी अप्लाय करायला लागणारच आहे कुणावरती, याच्यावरती, तरच इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार आहेत आणि तर ते फ्लो होणार आहेत आणि तर इलेक्ट्रिक करंट मिळणार आहे आपल्याला, फोटो इलेक्ट्रिक करंट मिळणार आहे. सो थोडक्यात काय की जी इन्सिडंट फ्रिक्वेन्सी आहे, आता ही न्यू म्हणजे काय, इन्सिडंट फ्रिक्वेन्सी, दिस इज व्हॉट इन्सिडंट फ्रिक्वेन्सी, बरोबर, आणि दिस इज व्हॉट
दिस इज थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी. सो साहजिकच थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा आपली जर इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर बाहेर पडतील इलेक्ट्रॉन्स, आणि इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील तर ते फ्लो होतील, आणि इलेक्ट्रॉन्स फ्लो झाले म्हणजे तर आपल्याला फोटो इलेक्ट्रिक करंट मिळेल. सो आईन्स्टाईनने हे सांगितलं. सेम तोच आईन्स्टाईनचाच एक्सपेरिमेंट आहे असं आपण म्हणूया, जो की प्लँक्स किंवा फोटो इलेक्ट्रिक इमिशन्स आहे तोच आईन्स्टाईनने त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन केलं आणि काही मग अशा टर्म्स सांगितल्या. लक्षात येते. सो दिस इज अबाउट समहाऊ आईन्स्टाईन्स एक्सप्लेनेशन इन दिस एक्सपेरिमेंट. ओके. सो आता काही ग्राफ आहेत, आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स आहेत, ॲज पर बुक जाऊया, त्याचं एक्सप्लेनेशन घेऊया. सो ग्राफ पहिला बघा, व्हॅरिएशन ऑफ फोटो करंट विथ द इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. फर्स्ट ग्राफ आपण म्हणूया की ग्राफिकल किंवा ठीक आहे, याला कॅरेक्टरिस्टिक म्हणूया आपण. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. बघा, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतोय मी. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य, की त्या एक्सपेरिमेंटमध्ये काय घडतं, तर हे घडतं, आणि हे घडल्यानंतर मग दोन पॅरामीटरमध्ये कसं रिलेशन असतं. मग करंट असेल, फ्रिक्वेन्सी असेल, इंटेन्सिटी असेल, फ्रिक्वेन्सी असेल, व्होल्टेज असेल, करंट असेल, किंवा इंटेन्सिटी असेल, व्होल्टेज असेल. सो काय रिलेशन किंवा कसं होतं ते आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये बघूया. सो पहिलं लिहा, व्हॅरिएशन ऑफ फोटो करंट म्हणजेच फोटो इलेक्ट्रिक करंट विथ कोणाबरोबर, इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट रेडिएशन. म्हणजे जी काय आपण लाईट टाकणार आहे त्याची इंटेन्सिटी आणि करंटमध्ये काय रिलेशन आहे ते आपण बघूया. समजा इंटेन्सिटी इकडं आहे, इनपुट इंटेन्सिटी आहे ना, ओके, आणि इकडे काय आहे, फोटो करंट आहे. तर साहजिकच इंटेन्सिटीवरती फोटो करंट हा डिपेंड असेल असं आपण म्हणूया. म्हणजे याचा अर्थ काय, चला इंटेन्सिटी वाढवली तर साहजिकच त्याचं इलेक्ट्रॉनचं इमिशन आहे ते जास्त होईल, आणि इलेक्ट्रॉनचं इमिशन जास्त झाले की जास्त करंट फ्लो व्हायला मदत होईल. म्हणजे आपण इथं असं म्हणूया की फ्रॉम दिस ग्राफ वी कॅन से दॅट इंटेन्सिटी किंवा हा जो फोटो करंट आहे, फोटो करंट इज directly proportional to intensity of incident radiation of लाईट. सिंपल एक्सपेरिमेंट आहे हा. म्हणजे आपण म्हणूया की जर इंटेन्सिटी वाढली तर इलेक्ट्रॉन जास्त बाहेर पडतील मेटल सरफेसमधनं, आणि इलेक्ट्रॉन जर जास्त बाहेर पडले तर त्याच्यामुळे काय होणार आहे, फोटो करंट आहे तो सुद्धा काय होणार आहे, जास्त प्रमाणात तिथं फ्लो होणार आहे असं आपण म्हणू शकतो. सो दिस इज द फर्स्ट ग्राफ विच शोज द रिलेशनशिप बिटवीन इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन अँड फोटो इलेक्ट्रिक करंट. व्हेरी सिंपल. नेक्स्ट, इफेक्ट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स ऑन. दुसरा, इफेक्ट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स ऑन. आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय बघा, फोटो इलेक्ट्रिक करंट ऑन फोटो इलेक्ट्रिक करंट ॲट, हे पण महत्वाचं आहे पुढचं, ॲट कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी ऑफ incident radiation of constant frequency of incident radiation. म्हणजे थोडक्यात आपल्याला इथं पोटेन्शियल डिफरन्स आणि फोटो इलेक्ट्रिक करंट याच्यामध्ये रिलेशन सांगायचं. फक्त फ्रिक्वेन्सी कशी ठेवायची आहे, कॉन्स्टंट ठेवायची आहे फ्रिक्वेन्सी, किंवा मग इंटेन्सिटी. फ्रिक्वेन्सी जर कॉन्स्टंट असेल तर इंटेन्सिटी पण काय म्हणूया आपण, याला कॉन्स्टंट म्हणूया. ठीक आहे. आता बघा, इकडे फोटो करंट आहे.
चला तर इकडे रिलेशन काय मिळतं बघा, इकडे पोटेन्शियल डिफरन्स आहे म्हणजे इकडे पॉझिटिव्ह असेल, इकडे पण पोटेन्शियल डिफरन्स आहे, इकडे निगेटिव्ह असेल. आता आपण बघूया, समजा काहीतरी इंटेन्सिटीनं आपण एक फिक्स इंटेन्सिटी ठेवूया किंवा फिक्स फ्रिक्वेन्सी ठेवूया, I1 म्हणूया त्याला. त्या इंटेन्सिटीनं आपण काय करतोय, त्याच्यावरती रेडिएशन करतोय, कोणावरती, मेटल प्लेटवरती. मग त्याच्यामधनं काय होतात, इलेक्ट्रॉन्स बाहेर येतात वगैरे वगैरे. आता पोटेन्शियल डिफरन्सचा अर्थ काय बघा, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे मगाशी इथं व्ही काढलं होतं आपण, ते व्ही. मग ते कॉम्युटेटरच्या मदतीनं पॉझिटिव्ह पण असू शकतं आणि निगेटिव्ह पण असू शकतं, बरोबर. मग मला सांगा, आपण जेवढं पॉझिटिव्ह अप्लाय करू तेवढा फोटो इलेक्ट्रॉन्स असणार आहेत ते काय होणार आहेत, जास्त बाहेर पडणार आहेत किंवा जास्त करंट फ्लो होणार आहे, साहजिकच. ओके, म्हणजे थोडक्यात हा ग्राफ कसा आहे बघा, असा ग्राफ आहे ऍक्च्युली. ठीक आहे, आता ह्याचं रिलेशन सांगतो मी तुम्हाला काय आहे बघा. सो समजा ही I1 फ्रिक्वेन्सी किंवा इंटेन्सिटी जी की कशी लो आहे, लो इंटेन्सिटी. मग लो इंटेन्सिटी असल्यामुळे मी ही जी व्हॅल्यू आहे ती थोडीशी लो दाखवली. ओके, आता आपल्याला बघायचं आहे की पोटेन्शियल डिफरन्स व्हॅरी केल्यानंतर करंटवरती काय फरक पडतोय. ओके, आता समजा काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स आपण अप्लाय केलेला आहे, समजा ही एवढी व्हॅल्यू आपण समजा हे काहीतरी प्लस असेल ना पोटेन्शियल डिफरन्स, ते एक्सपेरिमेंटल सेटअप आठवा किंवा वहीमध्ये असेल तर समोर बघा, काहीतरी आपण पोटेन्शियल डिफरन्स पॉझिटिव्ह तिथे अप्लाय केलेला आहे. सो आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला ह्याचा अर्थ इमिटर टर्मिनल हे निगेटिव्ह असेल आणि कलेक्टर टर्मिनल हे पॉझिटिव्ह असेल. सिंपल. सो त्या केसमध्ये इलेक्ट्रॉनचं इमिशन होणार आहे, इंटेन्सिटी किती पण असू दे, लो इंटेन्सिटी, चला थोडंफार तरी इमिशन सुरू आहे त्याचं. ओके, काहीतरी 100 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडत आहेत. सो 100 इलेक्ट्रॉन्समुळे काय होते, करंट फ्लो होतो. सो या पॉईंटला सो हा करंट फ्लो होतो. ओके, आता हे पोटेन्शियल डिफरन्स आपण काय करूया, थोडंसं कमी करूया. चला कमी केलं तरी सुद्धा इमिशन सुरूच आहे. अजून कमी केलं, 0ला आलं तरी सुद्धा इमिशन सुरूच आहे. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स 0 पर्यंत येते तरी सुद्धा इमिशन सुरू आहे, त्यामुळे फोटो इलेक्ट्रिक करंट हा जो काय असतो त्याच्यामध्ये फ्लो होतोय. कॉन्स्टंट व्हॅल्यू काहीतरी आपल्याला मिळतेच तिथं फिक्स. पण जेव्हा ते पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह केलं जाईल म्हणजे कॉम्युटेटर वापरायचा, रिव्हर्स करायची पोलॅरिटी. मग पोलॅरिटी रिव्हर्स करायची म्हणजे काय, जो आपला इमिटर होता त्याला पॉझिटिव्ह करायचा आणि जो आपला कलेक्टर होता त्याला निगेटिव्ह करायचा. मग मला सांगा, पॉझिटिव्ह वरती जर लाईट पडली तर इलेक्ट्रॉन्स बाहेर येतील का, नाही येणार. सिंपल. मग तेव्हा मात्र करंट काय होणार आहे, फ्लो होणार नाही. म्हणजे तेव्हा करंट फक्त कमी 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 होत जाईल. म्हणजे ऑलरेडी जे इलेक्ट्रॉन्स इमिट झालेले होते त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स काय होणार, फ्लो होणार आणि करंट फ्लो होणार आहे. पण तो करंट काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. आणि कमी कमी होत जाऊन तो या पॉइंटला म्हणजे काहीतरी निगेटिव्ह पोटेन्शियल झाल्यानंतर तो करंट पूर्ण काय होणार आहे, 0 होणार आहे. मग हे व्होल्टेज आहे ना एक प्रकारचं, ह्याला V0 म्हटलं जातं. ह्या वेळेला करंट काय झाला, स्टॉप झाला, म्हणून याला नाव दिलं जातं स्टॉपिंग पोटेन्शियल. सो स्टॉपिंग पोटेन्शियलची डेफिनेशन इथं सांगायची आपल्याला. सो द मिनिमम और द निगेटिव्ह पोटेन्शियल ॲट विच द फोटो करंट बिकम्स 0. एक असं पोटेन्शियल डिफरन्स की ज्या ठिकाणी करंटची व्हॅल्यू ही पूर्ण 0 झाली, इमिशनच आता होणार नाहीये, ते पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे कुठलं, स्टॉपिंग पोटेन्शियल. मग हे मिनिमम इंटेन्सिटी असेल. आता इंटेन्सिटी वाढली तर हा करंट ग्राफ वाढणार आहे बघा, करंट वाढेल ना. सो ह्याला आपण I2 म्हणूया, ह्याला आपण I3 म्हणूया. समजा हाय इंटेन्सिटी, तर साहजिकच जेवढी हाय इंटेन्सिटी असेल तेवढी करंटची व्हॅल्यू बघा वाढत चाललेली आहे वरती. आणि पुन्हा ते शेवटी कुठे येणार आहे, स्टॉपिंग पोटेन्शियलला. का तर व्होल्टेज पुन्हा काय होत चाललेलं आहे, निगेटिव्ह होत चाललेलं आहे. सो दिस इज द सेकंड ग्राफ. ओके, हा ग्राफ कशाशी रिलेटेड आहे, व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स आणि फोटो करंट म्हणून. आपण याचा एखादा सेंटेन्स किंवा मी तुम्हाला स्टॉपिंग पोटेन्शियलची डेफिनेशन देतो याच्यामधली महत्वाची. ओके, सो व्हॉट इज मीन बाय स्टॉपिंग पोटेन्शियल. वी कॅन से दॅट, ठीक आपल्या पद्धतीनेच लिहूया. स्टॉपिंग पोटेन्शियल, स्टॉपिंग पोटेन्शियल, द negative potential difference applied to कुठल्या टर्मिनलला असेल बघा, मगाशी पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे रिव्हर्स होतं त्याला काय करायचं, रिव्हर्स करायचं. म्हणजे
पॉझिटिव्ह पोटेन्शियल, पॉझिटिव्ह प्लेटला निगेटिव्ह अप्लाय करायचं. निगेटिव्ह पोटेन्शियल इज अप्लाइड टू कलेक्टर प्लेट at which तेव्हा करंट काय होणार आहे, 0. at which photo current becomes 0 is called as stopping potential. ज्याला आपण निगेटिव्ह V0 म्हणलं तरी चालेल. सो दिस इज द डेफिनेशन अँड कंक्लुजन काय, ह्याच्यावर एक वाक्य काय लिहायचं बघा. ओके, व्हेन ए पॉझिटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड टू द फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट किंवा फोटोइलेक्ट्रिक सेटअप, एक्सपेरिमेंटल सेटअप, द करंट इज फ्लोइंग किंवा द फोटो करंट इज फ्लोइंग थ्रू द सर्किट. ओके, ॲज पोटेन्शियल डिफरन्स इन्क्रीजेस अप टू 0, डिक्रीज झालं ना, डिक्रीजेस अप टू 0, करंट बिकम्स कॉन्स्टंट. बट वेन इट बिकम्स निगेटिव्ह, जेव्हा ते पोटेन्शियल निगेटिव्ह व्हायला लागेल तेव्हा मात्र करंटची व्हॅल्यू काय होईल, देन फोटो करंट मे बी डिक्रीजेस अँड द व्होल्टेज ॲट विच फोटो करंट इज 0, द व्होल्टेज इज कॉल्ड एज स्टॉपिंग पोटेन्शियल. एवढं फक्त वाक्य मी बोललो होतं ते याच्या खाली लिहा. सो दिस इज द ऑब्झर्वेशन फ्रॉम दिस ग्राफ. समजला बघा, हा दुसरा ग्राफ झाला बघा. पहिला ग्राफ बघितला आपण इंटेन्सिटी आणि फोटो करंट, दुसरा ग्राफ बघितला आपण स्टॉपिंग पोटेन्शियल आणि फोटो करंट. ही एक कॅरेक्टरिस्टिकच आहे एक प्रकारची. चला, 2 झाले ग्राफ किंवा 2 कॅरेक्टरिस्टिक झाले असं आपण म्हणूया. लेट्स सी थर्ड. ग्राफ ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. थर्ड, ग्राफ ऑफ स्टॉपिंग potential and frequency of incident radiation. आता हा मात्र फ्रिक्वेन्सी आणि स्टॉपिंग पोटेन्शियल मधला ग्राफ काढायचा आहे. सो इकडे मी स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणतो, इकडे मी फ्रिक्वेन्सी म्हणतो. Okay, so this is for metal A and this is for metal B. बघा अर्थ समजतोय का आता. ओके, सो हा एवढा गॅप मी का दाखवतोय बघा. मेटल ए साठी एवढा दाखवला, मेटल बी साठी एवढा दाखवला. तर तो जो गॅप आहे तो थोडक्यात थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीचा गॅप आहे. ओके, म्हणजे आपण फ्रिक्वेन्सी वाढवतोय पण आपल्याला व्होल्टेज ऑब्झर्व होत नाही. का ऑब्झर्व होत नाही, कारण करंट मिळत नाही एवढ्या पॉईंटसाठी. ओके, सो एवढ्या पॉईंटसाठी म्हणजे एवढा पॉईंट आहे म्हणजे काय, इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी याच्यापेक्षा कशी आहे. सो इथं लिहितो बघा मी, फॉर न्यू लेस दॅन न्यू 0 डॅश, मेटल ए ची जी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यापेक्षा जर इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी कमी असेल तर करंट किती असणार आहे, 0. तेव्हा स्टॉपिंग पोटेन्शियल पण काय आहे मग 0 आहे. सिमिलरली इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी न्यू 0 डबल डॅशला जोपर्यंत आहे तोपर्यंत करंट कसा आहे, 0 आहे. तोपर्यंत स्टॉपिंग पोटेन्शियल कसा आहे, 0 आहे. ओके, बट वेन इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी जर ग्रेटर झाली कोणापेक्षा, न्यू 0 डॅश किंवा न्यू 0 डबल डॅश पेक्षा, तर काय होणार आहे, करंट स्टार्ट्स फ्लोईंग. बरोबर ना, करंट फ्लो व्हायला स्टार्ट होईल म्हणजेच आपल्याला विल गेट स्टॉपिंग पोटेन्शियल नॉट इक्वल टू 0 म्हणतो मी. ओके, किंवा असं म्हणतो V इज इक्वल टू पॉझिटिव्ह व्हॅल्यू. स्टॉपिंग पोटेन्शियल आपल्याला काहीतरी मिळेल ना, का तर करंट मिळाल ना या केसला, दोन्ही केसला. दिस इज द कन्क्लुजन ऑफ दिस ग्राफ. व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात आलं का बघा, स्टॉपिंग पोटेन्शियल आणि फ्रिक्वेन्सीमध्ये फ्रिक्वेन्सी आपण ॲडजस्ट करूया, व्हॅरी करूया. सो फ्रिक्वेन्सी आपण काहीतरी वाढवतोय, पहिल्यांदा करंटच फ्लो होत नाही का तर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपर्यंत जायचं आहे ना. सो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या पुढे करंट फ्लो होणार म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल मिळणार आपल्याला, असं आपण म्हणूया. सो दिस इज द थर्ड ग्राफ विच शोज द रिलेशनशिप बिटवीन इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी अँड
स्टॉपिंग पोटेन्शियल. समजलं? हे लिहून घ्या. ठीक आहे, मी चौथा ग्राफ इथंच ड्रॉ करतो. हेडिंग लिहितो बघा मी, व्हॅरिएशन ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल अँड व्हॅरिएशन ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल and variation of stopping potential and saturation current with saturation current. saturation चा अर्थ constant, saturation current with incident frequency of incident radiation, with frequency of incident radiation, with frequency of incident radiation. चला मी आधी ग्राफ ड्रॉ करतो. इकडे आहे तो आपला फोटो करंट आहे, फोटो करंट. ओके, आणि एक्स ॲक्सिस वरती पोटेन्शियल. हां, तुम्हाला अजून एक पोटेन्शियलचा अर्थ सांगायचा राहिला. इकडे पण पोटेन्शियल आणि इकडे पण पोटेन्शियल ना. हे कसलं पोटेन्शियल आहे? पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे, बरोबर. सो पॉझिटिव्ह पोटेन्शियलच नाव दिलेलं आहे ॲक्सिलरेटिंग पोटेन्शियल. असं का नाव दिलंय बघा? कारण पॉझिटिव्ह पोटेन्शियललाच इलेक्ट्रॉन जास्त बाहेर पडून फ्लो होतात ना, म्हणजे इलेक्ट्रॉन्स ॲक्सेलरेटेड मोडमध्ये असतात, म्हणून ह्याला पॉझिटिव्ह पोटेन्शियल म्हटलं जातं. निगेटिव्हला मात्र मग काय झालं, त्याच्या रिव्हर्स, म्हणून ह्याला रिटार्डिंग पोटेन्शियल म्हटलं जातं. रिटार्डिंग, रिटार्डिंग म्हणजे निगेटिव्ह ना. आपण ॲक्सेलरेशन, पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणतो, तसं हे रिटार्डिंग पोटेन्शियल आहे. हे फक्त लक्षात असू दे. चला एक ग्राफ ड्रॉ करा माझ्याबरोबर, नंतर एक्सप्लेनेशन करतो मी. This is value of saturation current. Frequency condition, and these are stopping potentials. Okay, very simple. जोपर्यंत आपलं जे स्टॉपिंग पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो पॉझिटिव्ह आहे तोपर्यंत करंट असणार आहे, आपल्याला माहित आहे. ओके, मग तोपर्यंत करंट आपल्याला कसा मिळेल? सॅच्युरेशन किंवा सॅच्युरेट झालेला मिळेल. हे आपण व्हॅरी करतोय फक्त. पोटेन्शियल जे आहे व्ही जे आहे ते व्ही वाढवलं की आपल्याला माहिती आहे की करंट जास्त मिळतो, का तर इलेक्ट्रॉन जास्त बाहेर पडतात, बरोबर ना. ओके, सो तोपर्यंत आपल्याला सॅच्युरेशन करंट मिळणार आहे. मग 3 फ्रिक्वेन्सीज आपण तिथं इन्सिडंट करतोय असं आपण म्हणूया. सो कुठलीही फ्रिक्वेन्सी घेतली तरी करंट सगळ्यांसाठी कसा मिळणार आहे? सेम मिळणार आहे, सॅच्युरेट मिळणार आहे. पण जेव्हा आपण पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो निगेटिव्ह करायला जातोय, जेव्हा निगेटिव्ह करतो तेव्हा काय होतं? इमिशन थांबतं, इमिशन होत नाही. ओके, मग इमिशन होत नाही याचा अर्थ करंटची व्हॅल्यू काय होते? कमी कमी होणार. मग त्या केसमध्ये मात्र काय होतं? ज्या 3 फ्रिक्वेन्सीज आपण अप्लाय केलेल्या आहेत त्या 3 फ्रिक्वेन्सीज मधला सगळ्यात पहिल्यांदा करंट कुठला, किंवा पहिल्यांदा कुठल्या करंट पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू 0 व्हायला लागेल, करंट 0 व्हायला लागेल, तर जी कमी फ्रिक्वेन्सी आहे त्याची. म्हणून हा ग्राफ इथून कमी आला, इथं आला, इथं आल्यावर तर पूर्णच करंट काय झाला? 0 झाला. सो हे एक व्होल्टेज मिळालं ना. सो याला म्हणायचं पहिल्या फ्रिक्वेन्सीचं स्टॉपिंग पोटेन्शियल. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की स्टॉपिंग पोटेन्शियल आणि फ्रिक्वेन्सी एकमेकांना डिपेंड आहेत. पण कधी जर नॉट स्टॉपिंग पोटेन्शियल, पोटेन्शियल डिफरन्स आणि फ्रिक्वेन्सी एकमेकांना रिलेटेड आहेत, पण कधी? जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह असेल. या साईडला जेव्हा असेल तेव्हाच फ्रिक्वेन्सी वेगवेगळी दिसते का आपल्याला? त्यात पण मिनिमम फ्रिक्वेन्सी असेल त्याचा करंट लगेच 0 झाला, जी मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी आहे त्याचं थोडंसं व्होल्टेज अजून जास्त मिळालं आणि मग करंट 0 झाला निगेटिव्हली. जी अजून तिसरी फ्रिक्वेन्सी आहे त्याचं स्टॉपिंग पोटेन्शियल अजून निगेटिव्हली जास्त मिळालं आणि मग करंट 0 झाला. पण जेव्हा स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजेच व्होल्टेज जेव्हा 0 होतं तेव्हा सगळ्यांचा करंट एकसारखाच होता, म्हणजे सेम इलेक्ट्रॉन्स इमिट होत होते. सो हे कन्क्लुजन या ग्राफवरनं सांगायचं. म्हणजे काय बघा, इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन वॉज चेंज्ड कीपिंग द इंटेन्सिटी अँड ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियल वी कॉन्स्टंट, देन सॅच्युरेशन करंट रिमेन्स सेम. ओके, बट the stopping potential V0 changes. This observation is
डिपिक्टेड इन दिस पर्टिक्युलर फिगर. 3 फ्रिक्वेन्सीला स्टॉपिंग पोटेन्शियल मात्र कसं असतं, वेगळं असतं, पण इकडं मात्र पॉझिटिव्ह जोपर्यंत व्होल्टेज आहे तोपर्यंत करंट सेम मिळतो, फ्रिक्वेन्सी कशी पण असू देत. कशी पण म्हणजे चेंज आहे ना, 3 फ्रिक्वेन्सी आहेत तरी सुद्धा एकच करंट मिळालेला, का तर व्होल्टेज पॉझिटिव्ह आहे. पण जेव्हा आपण व्होल्टेज निगेटिव्ह करायला जातो कॉम्युटेटरच्या मदतीनं, तेव्हा मात्र 3 फ्रिक्वेन्सीचे 3 वेगळे स्टॉपिंग पोटेन्शियल मिळतात. लक्षात आलं का बघा. सो दिस इज द कन्क्लुजन ऑफ दिस पर्टिक्युलर ग्राफ अँड दीज आर सम 4 ग्राफ रिप्रेझेंटेशन विथ द हेल्प ऑफ फोटो इलेक्ट्रिक करंट. बघा समजलंय का. चल लिहून घ्या. हे अजून एक छोटासा पॉइंट आहे तो एक बघूया. ओके, so write down the heading, explain questions लिहितो मी. explain inverse linear dependence of stopping potential on the incident wavelength in A, on the incident wavelength in A photoelectric effect. Incident wavelength in a photoelectric effect. ओके. सो आता बघा, आपलं सगळ्यात पहिलं इक्वेशन, टोटल एनर्जी किती येते वरून, एच न्यू इतकी येते. त्यातली काही एनर्जी वापरली जाते वर्क फंक्शनला आणि काही एनर्जी वापरली जाते कायनेटिक एनर्जीला. सो कायनेटिक एनर्जीचा अर्थ काय, कायनेटिक एनर्जी आपण अशी पण लिहितो ना, 1/2 mv² लिहितो. ॲज वेल ॲज हीच कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये पण सांगितली जाते. ॲज वेल ॲज ही एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये पण सांगितली जाते. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, एक्सप्लेन द इनव्हर्स लिनियर डिपेंडन्स ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल इथं आणायचं आहे. सो आपण काय कन्सिडर करूया, हे जे इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे ना, सो हे व्होल्टेजला आपण कन्सिडर करूया स्टॉपिंग पोटेन्शियल. सो लेट V इज इक्वल टू V0. म्हणजे थोडक्यात असं म्हणूया की फोटो इलेक्ट्रिक करंट जेव्हा 0 होतो तेव्हा आपल्याला काय मिळतं, स्टॉपिंग पोटेन्शियल मिळतं ना. सो when photo current becomes 0. बरोबर आहे का बघा. जेव्हा फोटो करंट 0 होणार आहे तेव्हा आपल्याला स्टॉपिंग पोटेन्शियल मिळतं. मग कायनेटिक एनर्जी काय होणार, देअरफॉर Ke इज इक्वल टू E इंटू V0. देअरफॉर Ke इज इक्वल टू E इंटू V0. ती मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी असते. चला करंट आता 0 झाला, सगळं इमिशन वगैरे संपलेलं आहे. सो ही झाली मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. सो ही व्हॅल्यू मग आपण इथं पुट करूया. सो देअरफॉर H न्यू इज इक्वल टू φ0 प्लस E इंटू V0 म्हणूया. चालेल का. सो देअरफॉर E इंटू V0 काय येणार आहे, H न्यू मायनस φ0 येणार आहे. चालेल का. सो देअरफॉर V0 काय येणार आहे, H न्यू अपॉन E मायनस φ0 अपॉन E येणार आहे. हे फक्त मी इकडे डिवाइड करतो. सिन्स किंवा बट आपल्याकडे फ्रिक्वेन्सीचं एक रिलेशन असतं बघा. ओके. C इज इक्वल टू F लॅम्बडा. C इज इक्वल टू किंवा न्यू लॅम्बडा म्हणूया. सो न्यू इज इक्वल टू व्हॉट, C अपॉन लॅम्बडा. सो ही व्हॅल्यू इथे पुट करूया मग. सो देअरफॉर V0 इज इक्वल टू H C अपॉन E लॅम्बडा मायनस φ0 अपॉन E. आता जर आपण आउटपुट चेक केलं तर E कॉन्स्टंट आहे, C कॉन्स्टंट आहे, H कॉन्स्टंट आहे, φ0 वर्क फंक्शन पण कॉन्स्टंट आहे. सो राहिलं काय फक्त V0 इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. चालेल का बघा. सो अबव इक्वेशन शोज दॅट, किंवा हे इक्वेशन होणं काय आहे, देअरफॉर आपण असं लिहूया मग
V0 is inversely proportional to lambda. So this is the relation, or this is the meaning of inverse linear dependence of the stopping potential on the incident wavelength. Inversely relation मिळालं. So we can say that with the increase in wavelength of the incident radiation, stopping potential decreases and it becomes zero when the radiation of the threshold wavelength is incident. बरोबर का बघा, म्हणजे जर आपण वेवलेंथ इन्क्रीज जर करत गेलो, समजा मोनोक्रोमॅटिकच्या ऐवजी आपण दुसरा सोर्स वापरून जर लाईटची वेवलेंथ जर वाढवली, तर मात्र त्याचं स्टॉपिंग पोटेन्शियल काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि कमी कमी होते मग शेवटी काय होऊ शकतं, झिरो पण होऊ शकतं. सो दिस इज अबाउट द कन्क्लुजन ऑफ दिस पर्टिक्युलर पॉईंट. सो दिस इज क्वेश्चन अँड दिस इज आन्सर. बघा याच इक्वेशनवरती आहे का सगळं, मेन इक्वेशन एकच आहे, त्याच इक्वेशनवरती सगळा स्टडी डिपेंड आहे. सो आय होप की तुम्हाला हे आजचं लेक्चर समजलं असेल. एकत्र हे लेक्चर संपवणं गरजेचं होतं, म्हणून मी MCQs याचे आज घेतलेले नाही आहेत. याचे MCQs आपण उद्या घेऊया आणि ॲज वेल आपण पुढचा जो पॉईंट आहे त्याच्यातला तो मग पुढं कंटिन्यू करू. याच्यावरचे काही CETचे MCQs आहेत तेवढे आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करू. ओके. सो आय होप की तुम्हाला हे आजचं लेक्चर समजलं असेल. थेरीच आहे मॅक्सिमम आणि एखादं दुसरं रिलेशन, जे की रिलेशन पुढं सुद्धा आपल्याला उपयोगाला पडेल. ओके. सो आपण आज थांबूया इथं. उद्या आपण याचे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत ते बघूया. ॲज वेल आपण याच्या पुढचा जो थेरॉटिकल पॉईंट आहे, टॉपिक छोटा आहे हा, लवकर संपेल आणि इझी आहे. एकाच कन्सेप्टवरती 90% टॉपिक डिपेंड आहे. मी असं म्हटलं होतं लास्ट सिलेबसला इलेक्ट्रॉन्स अँड फोटॉन्स होतं, आता फक्त नाव बदललेलं आहे, बाकी कंटेंट्स आहेत ते सेम आहे. लक्ष देते. सो याचा अभ्यास तुम्ही करा. हवं तर याचा मी होमवर्क पण उद्याच्या लेक्चरला देईन. ओके. सो तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असतील तर विचारा. थँक्यू सो मच.